नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण? तर बघा, आज गेलतो असंच गावात, तर येता येता काल शनिवार पण होता आणि भाजी मार्केट फुल असं भरलेलं होतं भाजीनं. आता मार्केटमध्ये पण भरपूर अशा भाज्या यायला लागल्यात, पालेभाज्या, कोथिंबीर आणि हे फुलकोबी, अशा भरपूर भाज्या यायला लागल्या. तर बऱ्याच भाज्या मी घेऊन आलेले, बघू शकताय. कांदे, पुन्हा कोथिंबीर, तर पण 10-20 रुपयाला 2-2, 3-3 मेथीच्या पेंड्या, अशा भरपूर अशी मेथी आलेली होती. तर मी 3 मेथीच्या पेंड्या, कोथिंबीर, पुन्हा पालक पण आणलेले आहे, पत्ताकोबी, पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, असं भरपूर भाजी आलेली होती. तर म्हटलं चला आता आपण जाता आता घेऊन जाऊ. तर अशा प्रकारे भाजी घेऊन आले. बाकी जेवण आम्ही पहिलंच बनवून ठेवलेलं होतं, ते काय शेअर केलेलं नाही. आता मग आलेलं मी काय केलं, तर पालेभाजी निवडून घेतलेलं आहे, बघू शकताय. म्हटलं आता पहिलं निवडून घेऊ आणि नंतर मग स्वच्छ धुवून घेऊन घेऊ. तर मी पूर्ण पालेभाजी निवडून घेतले. आणि आजकाल काय करतात, फक्त भाजीचा शेंडा घेतात. मग ते देठ जे कवळे असतात ना, ते आपण टाकून देतो, पण तसं नाही करायचं. आम्ही काय करतो, भाजी संग जे कवळे देठ असतात ना, ते पण भाजीमध्ये घ्यायचे, म्हणजे भाजी छान होते. त्यामध्येच म्हणजे खरं म्हणजे चव असते भाजीमध्ये. आणि भाज्या कशा कवळ्याच असतात, त्यामुळे मी देठ पण घेतले थोडे आणि भाजी पण घेतलेले. अशी पूर्ण पेंडी निवडून घेतली आणि भाजी आता बनवून पण घेणार आहे मी. चांगले 2-3 पाण्याने असे धुवून पण घेतलेले, बघू शकता. आणि असे देठ घेतले त्यात मी. भरपूर लसूण वगैरे, मुगाची डाळ वगैरे घालून केला ना, कोण शेंगदाण्यात कूट घालतं, छान होते. आणि मिरची पण घालतं कोण, पण मी मिरची नाही घातलेली. कोथिंबीर आणि मुगाची डाळ थोडी भिजवून टाकलेली आहे त्यामध्ये. आणि ह्या दिवसात कसं पालेभाज्या भरपूर अशा येत असतात, आणि बाकी मग भाज्याचं प्रमाण कमी असतं आणि भाज्या एवढ्या मागतात आणि चांगल्या पण नसतात, खिडकी अशी पानं असतात. पण आता ह्या दिवसामध्ये भाजी भरपूर अशी येते आणि चांगली फ्रेश भाजी येते. त्यामुळं या दिवसात भाजी खायलाच पाहिजे भरपूर अशी. आणि आपल्या शरीराशी पालेभाज्या, फळे खायलाच लागतात. तर बघू शकता, अशी डाळ मी भिजवून यामध्ये टाकल्या भरपूर असे. तर आता भाजी वगैरे करून घेऊन नंतर आपल्याला जेवण पण करायचं आहे. आणि मुळात मी जी नमक टाकायला मी विसरते बरं का. तर आता नमक टाकले मी आठवणीनं, नाहीतर नमक विसरून जाते. आणि इथं आमचा गणू बसला असा खिडकीत. मी जर जेवण बनवायला लागली ना, तो असा बघत बसलेला असतो छानपैकी. आता भाजी बनवते ते बघत बसलाय चांगला निवांत. आणि जरा भाजी निवडली आणि थोडा मोबाईल पण बघत बसले होते. थोडा काय ना, जरा मोबाईल घेऊन बसल्याशिवाय आपल्याला पण बरं वाटत नाही. आपण लहान मुलांना म्हणतो मोबाईलची सवय आहे, पण आपल्या मोठ्या माणसांना पण मोबाईलची बरीच सवय असते. संध्याकाळची दिवाबत्ती पण केलेली आहे, बघू शकता असं. आणि आमच्या इथं कसं रोज संध्याकाळी दिवा आम्ही लावतोच, कधी दिवा नाही असं नाही. कधी तर आपणाला अडचण वगैरे आली तर आम्ही दिवा वगैरे लावत नाही. आणि मोबाईलमध्ये मी आमचाच व्हिडिओ मी बघत बसलेले होते. तर आता माझा वैभव लक्ष्मीचा 2 शुक्रवार झाले आता. तर मी 11 नाहीतर 21 शुक्रवार असं व्रत करणार असंही केलेलं आहे. बघू मग किती करायचे, 11 करू नाहीतर 21. आणि शुक्रवारचा दिवस असा खूप छान असा येतो बरं का. मस्त वाटतं त्या दिवशी पोथी वाचणं, म्हणजे आपल्यात म्हणजे कसं अगरबत्ती, धूप बीप त्या दिवशी असं म्हणजे वेगळंच असं आपणाला जाणवत असते घरात. तर बघा कसा अमृताच्या खांद्यावर तो बसला आहे आता खिडकीतून उठून. आणि एकदम माणसाळलेला आहे. माणसं जसे करतात ना, तसं त्याला करावं लागतं. आणि हा इथं एक बसलेला आहे. तर चला आता भाजी आपली शिजली का बघायचं आहे आणि जेवण वगैरे करायचं आहे आता. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि थंडी पण, संध्याकाळ झालं की थंडी वाजते, सकाळी पण थंडी असते. तरी आता थंडीचं प्रमाण जरा कमी आलं आहे.
पण संध्याकाळी 6-7 वाजले की थंडीला सुरुवात होते थोडी थोडी. आणि मग जेवण केल्यानंतर आपण जर पाणी पिलं ना तर जास्त थंडी गार पोटामध्ये गेलं ना जास्त थंडी वाजते. तर आपली आता भाजी पण शिजलेली आहे. तरी पण अजून एक महिनाभर तरी कसं असते माहिती आहे का, होळी झाली ना तर होळीमध्ये आपली थंडी जळून जाते. त्यामुळं होळीपर्यंत इकडं थंडी असतेच. कधी कमी येते कधी वाढते, असं कमी जास्त प्रमाण होऊन जाते. आता थंडीचे दिवस संपले. हा हिवाळा संपला की नंतर उन्हाळा चालू होणार. तर थंडी जरा बरं वाटते, आपण अंगावर काहीतरी कांबळ वगैरे घेऊन स्वेटर घालून छान बसू शकतोय. पण उन्हाळ्याचा खूप त्रास होत असतो माणसाला. उन्हाळा सगळं सोसणं म्हणजे खूप अवघड होऊन जातं. तर इथं आता जेवायला आम्ही ताटं वगैरे करायला लागलो आहे मोबाईलवर बघत. तर चला आता आपला छोटासा एवढा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन कोण असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब पण करा. तर आता इथं सगळेजण आम्ही बसलो आहे बघा जेवायला. आणि हळदीचं लोणचं आता बऱ्यापैकी संपत आलं आहे. तर चला बाय.